नमस्कार मित्रांनो, मी संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, या अगोदर आपण बदलापूर घटनेविषयी व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओही तुम्ही नक्की बघितला असाल. त्या व्हिडिओमध्ये मी काही सल्ला आणि काही सूचनाही दिल्या होत्या तुम्हाला. त्या नक्की एक पालक म्हणून तुम्ही त्यांचं पालन करायला हवं असं मला वाटतं. तर ते जे काही मी सांगितलं ते माझं वैयक्तिक मत होतं. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात तुमचे असंख्य आणि अनेक प्रश्न आहेत. अर्थात ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत त्यांचे आता प्रश्न नाही आहेत. पण ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत, तर त्यांना असंख्य प्रश्न आहेत. तर त्यांची थोडक्यात आपण इथे उत्तरं बघूया. मी प्रयत्न करेल जे मला माहिती आहे त्या गोष्टींबद्दल तुम्हाला इथे उत्तर देण्याचं. तर चला जाऊयात. तुमच्या काही कमेंट आहेत त्या बघूया YouTubeवरती आणि WhatsAppवरती पण अनेक महिला कॉल करतायत. तर WhatsAppवरती कॉल करण्यापेक्षा मला मेसेज करा. मेसेजला मी अनेक महिलांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतोय किंवा जर मी फ्री असेल तर तिथे मी मेसेजही टाकतो की तुम्ही कॉल करू शकता, ठीक आहे. पण प्रत्येक वेळेस मी फ्री नसतो किंवा वेगळ्या कामामध्ये व्यस्त असतो, त्यामुळे सर्वांनाच रिप्लाय द्यायला मला जमत नाही. तर आता व्हिडिओखाली जे काही कमेंट आहे ते मी इथे घेणार आहेत. तुमच्या काही थोडक्यात कमेंटचे जे काही उत्तर आहे मी देण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे. आता इथे वरती ज्या काही लेटेस्ट कमेंट आहेत त्या येत आहेत. त्यामुळे लेटेस्ट कमेंटपासूनच आपण जाऊया आणि एक गोष्ट महत्त्वाची ते म्हणजे मी डबल ज्या कमेंट आल्या त्यांचं रिप्लाय इथे करणार नाहीयेत आणि ज्या महत्त्वाच्या वाटतात त्यांचंच मी रिप्लाय करेल किंवा ज्या आता सध्या महत्त्वाच्या नाहीत त्यांचं मी रिप्लाय करणार नाही, ठीक आहे. तर इथे अनुजा थोपटे यांनी प्रश्न विचारला. आता नाव वाचायला थोडी गडबड होऊ शकते कारण नाव नाव इथे जॉइंट असतात @च्या पुढे, त्यामुळे वाचायला थोडी गडबड होऊ शकते, तर ती समजून घ्या. अनुजा थोपटे म्हणतायत, आधार लिंक केलंय अकाउंटला, पण परत फॉर्म भरावा लागेल काय? असं त्यांचं विचारतायत ते. तर पुन्हा फॉर्म भरण्याची गरज नाहीये. जर तुम्ही तुमचं आधार लिंक केलं असेल आता, तर पुन्हा फॉर्म भरू नका. जो काही फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये ऑटोमॅटिकली तुमचे पैसे येऊन जातील किंवा आधार लिंक केल्यानंतर आताही सध्या अनेकांचे पैसे येत आहेत. ज्यांचे पैसे 14 तारखेनंतरच पाठवण्यात आले होते. 17 तारखेच्या आत. पण आधार लिंक नसल्यामुळे ते पैसे आले नाही. पण आता ज्यांनी आधार लिंक केले त्यांचे पैसे येत आहेत असे अनेकांचे मला मेसेज सुद्धा आले. ठीक आहे. त्यामुळे तुमचेही पैसे येऊन जातील. तर आता इथे यांनी भाग्यश्री वाडेकर यांनी बँक ऑफ इंडिया म्हणजे आपल्या या व्हिडिओला विचारलंय. तर आधार लिंक टू बँक असं त्याबद्दल होतं. तर फॉर्म भरा बँकेत जाऊन. ऑनलाईन जर तुमची बँक अवेलेबल नसेल आधार लिंक करण्यासाठी, तर तुम्ही डीबीटीसाठी बँकेत जाऊन फॉर्म भरायचा आहे. तिथे लिंक होऊन जाईल. भाग्यश्री वाडेकर म्हणतात, माझा आधार कार्ड नंबर लिंक आहे, पण अजूनही काही पैसे आले नाहीत. तर ठीक आहे, येतील. ज्यांचे या महिन्यात पैसे येणार नाहीत त्यांचे सप्टेंबरपर्यंत सर्व जे काही ₹4,500 येणार आहेत. म्हणजे जुलैपासूनच तुम्हाला पैसे येणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका. फक्त महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का? तुमचा फॉर्म अप्रूव्ह करून घ्या आणि ते आधार लिंक असावं हे महत्त्वाचं आहे. जे बँक अकाउंट तुम्ही दिलेलं आहे फॉर्म भरताना, ते डीबीटीसाठी ॲक्टिव्ह असावं, आधार लिंक असावं. हे जर असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आता पैसे नाही आले तर पुढल्या महिन्यात ₹4,500 तुम्हाला सप्टेंबरमध्ये येणारच आहेत. त्यामुळे त्याचं अजिबातही काळजी करू नका. मेन जे आहे ते तुम्ही चेक करा फक्त. आता आधार लिंक वगैरे आहे की नाही हे कसं बघायचं, तर त्यासाठी मी वेबसाईट अगोदरच तुम्हाला सांगितली होती. myaadhar.uidai.gov.in. तर ही वेबसाईट आहे. याची लिंक व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिली जाईल. इथे लॉगिन करायचं आहे. आधार कार्ड नंबर टाकून लॉगिन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन येतंय बँक सीडिंग स्टेटस. तर या बँक सीडिंग स्टेटसवरती जाऊन तुम्ही चेक करायचं आहे, ठीक आहे. तुमचं आधार कोणत्या बँक अकाउंटला लिंक आहे ते इथे बघायचं आहे. तर ही माहिती मी अगोदरही दिली होती अनेक व्हिडिओमध्ये, पुन्हा एकदा देतो इथे. तर चेक केल्यानंतर जर समजा तुमचं जे काही बँक सेव्हिंग स्टेटस आहे ते या अशा प्रकारे इनॅक्टिव्ह दिसत असेल, इथे बघा तुम्ही अशा प्रकारे इनॅक्टिव्ह दिसत असेल, तर तुम्हाला ते ॲक्टिव्ह करून घ्यायचे. त्याच्यासाठी बँकेत जायचं आहे, डीबीटीसाठी फॉर्म भरायचा आहे. त्यांना सांगायचं की मला योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे. पण जर समजा तुमचं जे इनॅक्टिव्ह असेल आणि तुम्ही बँकेत जाऊन वगैरे ते प्रोसेस खूप गर्दी असते वगैरे, हे मान्य आहे मला, की काही बँका खूप वेळ पण लावतात. काही महिलांचं स्टेट बँकेत वगैरे अकाउंट आहे, त्यांनी मला मेसेज केला होता, की खूप वेळ लावताय किंवा होत नाही लवकर. काहींचं महाराष्ट्र बँकेत वगैरे आहे. तर काही बँकवाल्यांना ते समजतच नाही असंही दिसतंय, की अनेक महिलांनी मला मेसेज केला, की त्यांच्या बँकवाल्यांना ते समजतच नाही कसं काय करायचं वगैरे. त्यांनी फक्त के-वाय-सी केली बस एवढंच. डीबीटीसाठी कसं लिंक करायचं त्यांना माहितीच नाही. तर मग दुसरा एक ऑप्शन आहे, तुम्ही बँकेमध्ये जा, पोस्टात जा आणि तिथे आय-पी-पी-बी हे अकाउंट खोला. आय-पी-पी-बी म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक, यासाठी तुम्हाला अकाउंट खोलायचं हवं असेल तर त्याबद्दलही थोडक्यात मी त्यांचं ॲप पण तुम्हाला इथे दाखवतो. त्यांचं ॲपसुद्धा आहे. तर हे बघा, इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही त्यांची वेबसाईट आहे.
आणि त्यांचं ॲपसुद्धा भेटतंय. तुम्ही Google Play Storeवरून हे ॲप डाउनलोड करून इथे तुमचं बॅलन्स वगैरे सर्व चेक करू शकतात. म्हणजे इथं सर्व सुविधा त्यांच्या अवेलेबल आहेत IPPBच्या, IPP मोबाईल बँकिंग. तर हे अकाउंट तुम्हाला ॲक्टिव्हेट करून घ्यायचं आहे. पोस्टात जाऊन अकाउंट खोलायचं आहे. त्यामुळे हे ईझी आहे, खूप पटकन होतं. तुमचं आधार लिंक वगैरे किंवा DBTसाठी पटकन ॲक्टिव्ह होतं. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे, हे करून घ्या. यानंतर तुमचं जे काही अकाउंट आहे ते कसं दिसेल तर ते दाखवतोय ॲक्टिव्ह केल्यानंतर. तर अशा प्रकारे आता इथे दिसतंय की ॲक्टिव्ह केल्यानंतर तुमचं जे काही आधार बँक लिंक होतंय त्यानंतर DBTसाठी ॲक्टिव्ह झालं असं दिसतंय. कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. ठीक आहे. मग इथे तुमचा आधार नंबर असेल, त्यानंतर खाली तुमची बँकेचं नाव, बँक ऑफ बरोडा वगैरे जे काय असेल तुमचं बँकेचं नाव किंवा IPPB जे काय असेल ते बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असेल, कधीपासून ॲक्टिव्ह झालंय तेही इथे दिसून येईल. तर अशा प्रकारे तुमचं दिसलं पाहिजे. तर त्याद्वारेच म्हणजे जे काही तुमचं लिंक आहे तिथे तुम्हाला पैसे येणार आहेत. आता अनेक महिलांचं असंही झालंय की त्यांनी बँक अकाउंट तर वेगळं दिलंय, पण आधार कार्डला जे काही लिंक आहे ते वेगळं आहे. तर त्यांचे त्या बँकेत पैसे जमा झालेत. आता याच्यामध्ये असाही प्रॉब्लेम झालेला आहे की काही महिलांनी जे त्यांचं आधार लिंक अकाउंट होतं ते दिलेलं नव्हतं किंवा दुसरं दिलेलं होतं, पण आधार लिंक जे अकाउंट होतं ते मायनसमध्ये गेलं होतं. मग त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेत, पण त्या महिलांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जेव्हा स्टेटस चेक केलं तेव्हा त्यात काहीही नाही किंवा पैसे नाही आहेत. तर तुम्ही एकदा स्टेटमेंट वगैरे काढा. तुमचे जे काही बँकेचं पासबुक वगैरे आहे ते अपडेट करा. कारण काही बँकांनी काय केलंय की तुमचा बऱ्याच वर्षापासून अकाउंट बंद होतं. त्यामुळे तुमचा जो बॅलन्स आहे तो मायनसमध्ये गेला होता आणि बँकांनी रिकव्हर केलंय, ते वसुली केली एक प्रकारे. त्याच्यावरती एक न्यूज पण आहे, मी तुम्हाला ते दाखवतो न्यूज. तर ही बघा, ही न्यूज आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यातून बँकांची वसुली. म्हणजे जे काही मायनसमध्ये गेलंय तुमचं, तर ते रिकव्हर करण्यासाठी बँकांनी वापरलेलं आहे. तुमचे पैसे जे काही लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले ते बँकांनी तिथे त्याच्यासाठी कापलेले. अनेक जिल्ह्यांमध्ये असे प्रकार घडले. दंड वगैरे यासाठी ते वसूल केले. तर ही न्यूज पण आहे. ही जर पाहिजे असेल तुम्हाला तर मी टेलिग्राम चॅनलवरती ही न्यूज टाकेल. तिथे तुम्ही वाचा कशाप्रकारे बँकांनी तुमचे पैसे कट केलेले आहेत किंवा वसूल केलेले आहेत ते तुमच्या पैशातून त्यांचा दंड वगैरे. त्यामुळे तुम्हाला पैसे आले नाही किंवा दिसत नाही तुम्हाला, असाही प्रकार घडलाय. ठीक आहे. एकदा तुम्ही बँकेत जाऊन चेक करा, तुमचं पासबुक वगैरे अपडेट करा, तिथे तुम्हाला समजून जाईल. आणि अनेक महिलांचं तर अकाउंटही बंद होतं. त्यामुळे त्यांना पहिल्यांदा त्यांचं अकाउंट सुरू करावं लागेल, तेव्हा ते दिसेल सर्व. तोपर्यंत काही दिसणार नाही त्यांना. तर अशा अनेक प्रकार घडले जे मी इथे सांगितले. किंवा काही महिलांना तर खूप वर्ष झाले ते अकाउंट बंद होऊन वगैरे, पण ते आधारला सीडिंग असल्यामुळे ते तिथे दिसतंय आणि त्यात पैसे पाठवण्यासाठी प्रॉब्लेम आल्यामुळे ते पैसे काही त्यांच्या अकाउंटवरती आले नाही, असाही प्रकार घडलाय. तर महत्त्वाचं हे की तुम्ही जे काही आता नवीन जसं मी सांगितलं की IPPBचं अकाउंट खोलायचं आहे. त्यानंतर लवकर आधार सीडिंग होईल आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील. ते महत्त्वाचं आहे, ते करा. नंतर पुढची कमेंट घेऊया. अल्फिया दाबीर म्हणतायत पहिला अप्रूव्ह केला, बाद में रिजेक्ट केला. तर हा अनेकांच्या बाबतीत असं घडलंय की पहिल्यांदा अप्रूव्ह केला होता फॉर्म, त्यानंतर पुन्हा एकदा काहीतरी चेक करण्यात आलं वाटतं आणि त्यानंतर रिजेक्ट झाले, असं अनेकांच्या बाबतीत झालेलं आहे. तर आता रिजेक्ट जे काही रिजेक्टचं कारण आहे ते तुम्ही बघा आणि तुमच्या एडिटचं जर ऑप्शन आहे तुमच्याकडे असेल किंवा येईल, त्यानंतर तुम्ही एडिट करून जे काही प्रॉब्लेम आहे ते दूर करून पुन्हा एकदा सबमिट करा. संजय जाधव म्हणतायत या 5 बँकांव्यतिरिक्त खाते असेल तर काय तोंड झोडायचे का? तोंड नका झोडू संजयजी. बँकेत जाऊन फॉर्म भरा. मी अनेक व्हिडिओमध्ये ते कंटिन्यू सांगतोय की बँकेत जाऊन फॉर्म भरा. 1-2 दिवसात होतंय काम. ऑनलाईन ठीक आहे, नसेल तुमची बँक तर काही एवढं हरकत नाही ना, तुम्ही बँकेत जाऊन फॉर्म भरू शकता किंवा तुम्हाला मी एक सोपा पर्याय सांगितला की IPPBचं अकाउंट खोलायचं. ठीक आहे. आता वारंवार त्याच कमेंट मी घेत नाही. युजर म्हणतायत सर आधार कार्ड अपलोड नाही झालं आहेत आणि फॉर्म पण पेंडिंगमध्ये आहेत. 15 डेजपासून तर दुसरा फिल करू शकतो का? आता अनेकांचं वेबसाईटवरून फॉर्म भरताना हा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे वेबसाईटवरून फॉर्म भरताना त्यांचा आधार कार्ड नंबर वगैरे तिथे विचारला नाही किंवा दाखवलं नाही आणि नंतर फॉर्म भरताना मग किंवा प्रॉब्लेम येत आहेत किंवा अनेकांचा तो फॉर्म सबमिट होत नाहीये किंवा अनेकांचं असं झालं की एरर येतोय, पेंडिंगमध्ये आहेत, अशा गोष्टी घडतायत. तर एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्णपणे तो जे काही फॉर्म आहे तो अगोदर पूर्णपणे लोड झाल्याशिवाय भरू नका किंवा तिथं आधार वगैरे ते दिसलं पाहिजे ना, नंतर तुम्हाला तिथे पण लॉग इन वगैरे पण करायचंय. तर त्यासाठी तुमचं आधार वगैरे फॉर्म भरताना ते दिसलं पाहिजे. नसेल दिसत तर थांबा थोडं, रात्री वगैरे भरा. प्रयत्न करा रात्री वगैरे भरण्याचा, त्यावेळेस व्यवस्थित लोड होतो फॉर्म. अर्धवट लोड झालेला फॉर्म भरू नका. नंतर तुम्हाला खूप प्रॉब्लेम होणार आहे. काहींना पुन्हा लॉग इन करता येत नाही, मग असा प्रॉब्लेम होतोय. अभिजित पाटील म्हणतायत OTP येत नाही. ठीक आहे, OTP सर्वांनाच येत नाहीये. तर जरी तुमचं जे काही फॉर्म आहे ते पेंडिंगमध्ये वगैरे दाखवत असलं तरी तो सक्सेसफुली सबमिट झाला हे महत्त्वाचं आहे. अप्रूव्ह होऊन जाईल.
जितू गवळी म्हणतायत, भाऊ दादा ज्या बँक अकाउंटला आधार लिंक आहे ते बँक अकाउंट आता बंद झाले आहेत, तर लाडक्या बहिणीसाठी आधार कार्ड लिंक करायचे आहे, नवीन बँकेला आधार सीडिंग कसे करायचे? बँकेत जायचं आहे, फॉर्म भरायचा, पण आता नवीन जर अकाउंट तुम्हाला खोलायचं असेल किंवा तुमचं जे मागचं ते बंद झालंय, नवीन अकाउंट खोलायचं, मी सांगितलं IPPBचं ते पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट खोला, पटकन आधार लिंक वगैरे होऊन जाईल. तर तिथे जा आणि त्यांना सांगायचं आहे की आम्हाला योजनेसाठीच हे सर्व करायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित जे काय आहे ते कार्यवाही करतात किंवा तुमच्याकडून सर्व काही ते डॉक्युमेंट घेतात. ठीक आहे. सोनाली गावडे म्हणतायत ओपनच नाही होत ॲप म्हणतायत, ॲपवरती थोडा इश्यू आहे. ठीक आहे. वेबसाईटवरून फॉर्म भरा. वैशाली आयर म्हणतायत, सर माझा फॉर्म 2 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय, बट माझे आधार सीडिंग हे माझ्या युनियन बँकेच्या अकाउंटला इनॅक्टिव्ह दाखवत होते, बट मी 4 वर्षापूर्वी ते अकाउंट क्लोज केले होते. आता माझे रिसेंट अकाउंट बँक ऑफ इंडियामध्ये आहेत, जे मी 19 ऑगस्टला सीडिंगमध्ये अपडेट करून घेतले आहे. सो मला आता पुन्हा फॉर्म भरावा लागेल का? तर पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही आहे. तुमचं अपडेट होऊन जाईल आणि तुमच्या अकाउंटवरती पैसे येतील. पुन्हा फॉर्म भरू नका, काही गरज नाही. प्रशांत मनोहर माळी म्हणतायत, हेल्पलाईन नंबर आहे का सर? कारण मी वेबसाईटवरून फॉर्म भरला तेव्हा आधार अपलोड करायचं ऑप्शन नव्हते. हे अनेकांच्या बाबतीत झालंय. आधार अपलोड करायचा ऑप्शन नाही, कारण तो अर्धवट फॉर्म तिथे लोड होतोय आणि आता त्यांनी प्रोव्हिजनली रिजेक्ट करून फॉर्म रिसबमिट करायला लावत आहे, पण एडिटवर क्लिक केल्यावर आधार डिटेल टाकायला सांगत आहे आणि आधार नंबर टाकल्यावर ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड असा एरर येत आहेत. काय करावे? काहीच कळत नाही आहे. प्लीज. तुमचा फॉर्म तर आता भरला गेलाय, पण तो प्रॉब्लेम झालाय की तुमचा आधार नंबर तिथे तो लोड झाला नव्हता फॉर्म पहिल्यांदा जेव्हा भरला तेव्हा. मग तिथे तुम्ही आधार नंबरच टाकलेला नाही किंवा ते व्यवस्थित टाकलं गेलं नाही आणि फॉर्म तर तुमचा सबमिट झाला. तो रिजेक्ट पण झालाय. मग आता खूप मोठा प्रॉब्लेम तुम्ही करून ठेवला. ठीक आहे, मी आता वेबसाईटचा त्यांचा हेल्पलाईन नंबर इथे सांगतोय. तुम्हाला तो बघा एकदा. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात इथे बघा तुम्हाला दिसेल. मी एकदा झूम करून दाखवतोय. हा त्यांचा 181. ठीक आहे. हा 181 जो नंबर आहे तो त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे. यावरती तुम्हाला कॉल करायचा किंवा इथे त्रुटी तुम्ही नोंदवू शकतात. पण हे त्रुटी नोंदव ऑप्शन व्यवस्थित काम करत नाही, पण कॉलवरती ते रिप्लाय देतात अनेकांना मी बघितलं आहे. हे तुमचे पैसे कधी येणार वगैरे, तुमचे काही प्रॉब्लेम वगैरे आहेत ते सांगतायत किंवा इथे माहिती देतात व्यवस्थित. 181 वर तुम्ही कॉल करू शकता. आणि सर्वांना एक महत्त्वाची सूचना म्हणजे जोपर्यंत तुमचा फॉर्म पूर्णपणे व्यवस्थित लोड होत नाही, विशेषतः आधार कार्ड नंबर ते खूप महत्त्वाचं आहे. आधार कार्ड नंबर वगैरे जोपर्यंत तुमच्याकडे व्यवस्थित फॉर्ममध्ये मागत नाही, तोपर्यंत तो फॉर्म भरू नका. कारण नंतरून प्रॉब्लेम होईल असा मग. पूर्ण फॉर्म लोड करा. विशेषतः ज्यावेळेस सर्व्हरवरती लोड नसेल रात्री, त्यावेळेस फॉर्म भरा. तर आरिफ खान म्हणतायत, सर हमारे आज दूसरा अकाउंट खोला है, फॉर्म अप्रूव हो गया, कब से कब आएगा पेमेंट? तो आ जाएगा, पैसा आ जाएगा. वेट कीजिए, इस महीने नहीं आया तो अगले महीने में 4,500 आ जाएगी. सविता माळी म्हणतायत, सर माझे ऑलरेडी IPPB अकाउंट आहे व ते आधार लिंक आहे, पण या योजनेचा फॉर्म भरताना मी IDBI या बँकेचं अकाउंट जोडले आहे, तर IDBIचे अकाउंट DBT करून घ्यावे का? काही गरज नव्हती तुम्हाला. IPPBचे तुमच्याकडे अकाउंट होतं, एवढं चांगलं अकाउंट होतं. पटकन तुमचं काम झालं असतं, पैसेही आले असते एवढ्यात तुमच्या अकाउंटवरती. आणि ज्यांनी सुरुवातीलाच IPPBचं अकाउंट दिलं होतं ना, त्यांच्या सर्वांच्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत. हा एखादं राहिला असेल कदाचित, पण मला ज्यांचे मेसेज आले त्यांचे सर्वांचेही पैसे आलेले आहेत. मग काही गरज नव्हती तुम्हाला या IDBIचं अकाउंट देण्याची. का दिलं तुम्ही मला समजत नाही. ठीक आहे, आता दिलंय तर मला वाटतं तुमचे पैसे आहे ना IPPB अकाउंटमध्ये आले असेल. एकदा चेक करा तुम्ही, कारण तुमचं आधारला ते लिंक आहेत. नाहीतर वेट करा, कारण यायला पाहिजे. तुमच्या IPPBचं अकाउंट चालू असेल त्यात पैसे यायला पाहिजे. आणि जर नाहीच आले तर मग तुमच्यासमोर एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे IDBIचं अकाउंट तुम्हाला DBT करून घ्यावं लागेल. ठीक आहे. इंडियन विचारतात, सर मी रेशन कार्डच्या पेजचा आतलं पेज नाही सेंड केलं, बाहेरची बाजूचे फोटो सेंड केला आहेत, आता काय करू? अरे बापरे, म्हणजे आतलं पेजच सेंड नाही केलं, बाहेरचंच सेंड केलंय. तर चूक तर झाली. मग आता एडिटचं ऑप्शन येईल. तुम्ही म्हणजे एक तर रिजेक्ट होईल किंवा काहीतरी होईल, तुमचं फॉर्म डिसअप्रूव्ह रिजेक्ट काहीतरी होईल. आणि त्यानंतर एडिटचं ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असेल तर मग तुम्ही ते पुन्हा व्यवस्थित एकदा, मी एक व्हिडिओ टाकलाय की कशा प्रकारे तुम्हाला ते रेशन कार्डचे वगैरे जे फोटो आहेत ते कसे टाकायचे आहेत वगैरे, तेही मी व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. एक व्हिडिओ आहे माझा,
तर इथे माझ्या मराठी जन चॅनलच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्ही आला, इथे व्हिडिओ सेक्शन बघा. तर याच्यामध्ये खाली इथे तो व्हिडिओ आहे. हां, बघा इथे लाडकी बहीण योजना कागदपत्रांच्या 2 बाजू एकाच फोटोमध्ये कशा अपलोड करणार? तर इथे रेशन कार्ड वगैरे यांच्यात जे काही 2 बाजू आहेत ते एकाच फोटोमध्ये आणायच्या आणि कशा अपलोड करायचे इथे मी सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. तर आता एडिटचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला ते अपडेट करून पुन्हा सबमिट करायचं आहे. तर आता मी काही इथे डबल कमेंट आहे त्या नाही घेत आहे. योगेश जोशी यांची कमेंट आहे, सर मी माझ्या मोबाईलवर भरलेला फॉर्ममध्ये पत्ता चुकीने शाळा सोडल्याचा दाखला त्यावरील टाकला गेलाय. पण आधार कार्डची पुढील बाजू लोड केली होती, पण त्यानंतर मागची बाजू लोड करण्याचा मेसेज आला. त्यावर पत्ता आहे तो मॅच झाला नाही, तर तो रिजेक्ट झाला. तर कारण दिले आउट इन डिस्ट्रिक्ट, तर त्याला एडिट करता येईल का? एडिटचं ऑप्शन असेल तर फॉर्ममध्ये काहीही चूक झाली तरी ती एडिट करता येते, जर एडिटचं ऑप्शन असेल तर, किंवा पुढे अवेलेबल होऊ शकतं. आता योगेशजी, तुम्ही जो काही ॲड्रेस चुकवलाय, ठीक आहे, शाळा सोडल्याच्या दाखल्यावरचा ॲड्रेस दिलाय तो नको होता द्यायला. जे काही आधार कार्डवरचा तुमचा ॲड्रेस आहे, आता तिथे क्लिअरली मेन्शन केलंय की तुमचं जे काही नाव वगैरे आहे ते आधार कार्ड प्रमाणेच टाकायचं आहे. तर तुम्ही ॲड्रेस पण आधार कार्ड प्रमाणेच टाकायला हवा होता. तर आता चूक झाली तर पुन्हा एडिटचं ऑप्शन असेल तर ती चूक दुरुस्त करा तुम्ही. अंकुश माच्छी म्हणतायत, बँक ऑफ महाराष्ट्राचा लिंक आहे माझा, दाखवते लिंक ॲक्टिव्ह. ठीक आहे, मग पैसे येऊन जातील तुमच्या अकाउंटमध्ये. ज्यांचे आता नाही आले त्यांचे पुढल्या महिन्यात 4,500 रुपये येणार आहेत. कचरू केशपुरे म्हणतायत, रिजेक्ट झाला आहे, काय करावे, एडिट नाही आहे. तर एडिटचं ऑप्शन अवेलेबल होण्याची तुम्हाला वाट बघावी लागेल. हे बघा, ऑनलाईनचा अनेकांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना सर्व ऑनलाईन बँका हव्या होत्या, तर नाही आहे, सर्व बँका ऑनलाईन नाही आहे आधार लिंक करण्यासाठी. सोपे मी सांगितलंय की एकतर बँकेत जा, फॉर्म भरा डीबीटीसाठी, आणि जर तेही नसेल जमेल तर मग IPPBचं ते अकाउंट खोला, त्यामुळे तुमचं आधार सीडिंग होऊन जाईल. ठीक आहे. ऑनलाईन 4-5च बँका आहेत, त्या बँकेत तुमचं अकाउंट असेल तर होईल, नाही तर नाही. राजेश सिंगने म्हणतायत, सर आता पोस्टाचे खाते काढले तर काय होणार? फॉर्म पण अप्रूव्ह आहेत, दिलेले अकाउंट लिंक हवे 20-30 दिवस सांगितले आहेत. मी तेच तर सांगतोय की ज्यांचं रिजेक्ट झालं किंवा काही प्रॉब्लेम आहे, तर त्यांच्यासाठी मी सांगितलं की त्यांनी IPPBचं खोलाल. पण जर तुमचं ऑलरेडी बँकेत अकाउंट आहे, फॉर्म अप्रूव्ह आहेत, पण तुम्हाला दिसतंय की तिथं सीडिंग वगैरे नाही आहे, तुमचा बँकेचा अकाउंट वगैरे आधारला लिंक नाही, मग तुम्ही जाऊन लिंक करायचे, 2-3 दिवसामध्ये ते होऊन जाते. ठीक आहे, ते महत्त्वाचं आहे. पूजा पाटील म्हणतायत, बँक ऑफ महाराष्ट्र नाही आहेत. हां, ते ऑनलाईनमध्ये नाही आहेत. ठीक आहे. सेम प्रश्न मी नाही घेत, जे थोडे वेगळे आहे तेच घेतोय मी. नम्रता कुलकर्णी म्हणतायत, जॉईंट अकाउंट चालते का लाडकी बहीण योजनेसाठी? नाही चालत, जॉईंट अकाउंट नाही चालत, कारण त्यावरती समजा जॉईंट अकाउंट असेल तर आधार लिंक जे असतं ते दुसऱ्या व्यक्तीचं असू शकतं. हां, अनेकांचं असं झालंय की जॉईंट अकाउंटला सुद्धा पैसे आलेले आहेत, ते मिस्टेकने होतंय त्यांच्याकडून, पण त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं की जॉईंट अकाउंट चालणार नाही. ठीक आहे, त्यापेक्षा सेपरेट मी सांगितलं की IPPBचं ते अकाउंट आहे ते खोला, IPPB असं अकाउंट आहे ते खोला, पेमेंट बँकेचं अकाउंट पोस्टामध्ये, म्हणजे तुमचं एक सिंगल अकाउंट तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. नीलम पाटील म्हणतायत, SBI साठी काय करावे? बँकेत जाऊन फॉर्म भरायचा आहे. SBI साठी 1-2 दिवसात होऊन जाईल. भीमराज पिंपळे म्हणतायत, हॅलो सर, आधार नंबरला दुसरा नंबर लिंक असेल आणि बँक अकाउंटला दुसरा मोबाईल नंबर लिंक असेल तर चालेल का? आता इथे आधार नंबरला दुसरा मोबाईल लिंक आहे, बँक अकाउंटला दुसरा मोबाईल नंबर लिंक आहे. ठीक आहे, बँक अकाउंटचा एक वेळेस चालून जाईल, त्याचा काही इश्यू नाही, पण आधार नंबरला जो तुम्ही वापरताय तोच असायला हवा तुमच्याकडे, कारण जे काही तुमचे पैसे पाठवणार ते आधार द्वारेच पाठवणार आहे ना. ठीक आहे, तर मोबाईल नंबर आधारला जो तुम्ही वापरता तो असायला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे, आणि फॉर्म भरताना मग तोच नंबर द्यायचा आहे. पांडुरंग पवार म्हणतायत, सर आधार सीडिंग ॲक्टिव्ह आहे पण अकाउंट नंबर हरवला आहे, ते कसं काढता येईल? अरे बापरे, हे तर वेगळाच मॅटर आहे. म्हणजे अकाउंट नंबरच नाही तुमच्याकडे, बँकेचा अकाउंट नंबर, आधार सीडिंग ॲक्टिव्ह आहे. आता काय, पासबुक वगैरे काही नसेल तुमच्याकडे तर मग आता बँकेत जा, बँकवालेच तुम्हाला हेल्प करतील, दुसरं काय ऑप्शन नाही तुमच्याकडे, तुम्हाला बँकेतच जावं लागेल. कल्पना खिल्लारे म्हणतायत, माझे तर सगळे आहे तरी पण मला मेसेज नाही, पैसे नाही. तर येतील पैसे, काळजी करू नका. आता ज्यांचे ज्यांचे बाकी होते अप्रूव्ह वगैरे करणं ते करतायत, आता अप्रूव्ह वगैरे करतायत, त्यांचं ते चालू आहे फॉर्म चेक करणं, आणि तुम्हाला या महिन्यात जर पैसे नाही आले तर पुढल्या महिन्यात 4,500 रुपये येणार आहेत, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. विभोर नायक
म्हणतायत, दादा मोबाईल नंबर पण लगेच लिंक होतो का? तो तुम्हाला कुठं लिंक करायचं मोबाईल नंबर? बँकेच्या अकाउंटमध्ये करायचा आहे तर तो तिथे लगेच होतो. 1-2 दिवस तर लागतातच याला बँकेची जी काही प्रोसेस आहे ती होण्यासाठी, कारण ते कर्मचारी वगैरे थोडा टाईम घेतातच. तर ठीक आहे, बँकेमध्ये लिंक होतो आणि आधारला तुम्हाला लिंक करायचा असेल मोबाईल नंबर, तर तिथे आधारचे जे काही सर्व्हिस सेंटर तिथे जा किंवा पोस्टात जा. दोन्ही ठिकाणी तुम्हाला ते अपडेट करून मिळेल. तर अश्विनी थोरवे म्हणतायत इन रिव्ह्यू, म्हणजे त्यांचं फॉर्म अजूनही इन रिव्ह्यूमध्ये आहेत, तर काळजी करू नका, होऊन जाईल. आता चेक करायचं काम सुरू आहे. फिटनेस कंपेनियन म्हणतायत, सर आमचे फॉर्म भरून ते 1 ऑगस्टला अप्रूव्ह झाले, बट डीबीटी नव्हते, तर तेही 20 ऑगस्टला करून घेतले. आता पुढे काय करावे लागेल जेणेकरून पैसे जमा होतील? तर काळजी नका करू. डीबीटीसाठी जर तुमचं झालेलं आहे सर्व, तर तुमचं पैसे येऊन जातील. 20 ऑगस्टला झालंय ना, म्हणजे आता चेक करायचं काम सुरू असेल आणि पैसे या महिन्यात नाही आले तरी मी सांगितलं, की पुढल्या महिन्यात 1 सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये ₹4,500 ते जमा होतील. काळजी करू नका. ज्यांचं अप्रूव्ह झालं किंवा ज्यांचं सगळं बँक स्टेटस वगैरे सगळं योग्य आहेत, आधार स्टेटस पण योग्य आहेत, म्हणजे लिंक आहेत, तर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणारच आहेत. उशीर होऊ शकतो, पण पैसे येणार आहेत. तर स्टेट बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यामध्ये अनेक महिलांचं बँक अकाउंट आहेत. त्यांच्यासाठी ते वारंवार तेच प्रश्न विचारतायत, की आमचं आधार जे काही डीबीटी आहे ते ॲक्टिव्ह कसं करावं किंवा आधार बँकेला लिंक कसं करावं? तर त्या सर्वांना माझं वारंवार हेच सांगणं आहे, की बँकेत जा, फॉर्म भरा, फॉर्म भरून द्या आणि लिंक करून घ्या. आणि जर तिथं बँकेवाल्यांनाही काही समजत नसेल, व्यवस्थित कळत नसेल किंवा ते करत नसतील, तर सोपं आहे, IPBBचं एक सिंगल अकाउंट तुम्ही खोला. पटकन होऊन जाईल. आता इथे साक्षी कदम यांचा हा मेसेज आहे, की जर अकाउंट पर्शवंत बँक लिमिटेड असेल तर कसे करायचे दादा? कोणतीही बँक असू दे. आता मी अक्षरशः काही असे फॉर्म भरले होते, की जे एकदम गावाकडची ग्रामीण बँक असते ना, कोऑपरेटिव्ह बँक वगैरे अशा साध्या बँक, ज्यांचं ऑनलाईन पण नसतं, म्हणजे त्यांचं फोनपे वगैरे पण नाहीये काहींकडे. UPI वगैरे पण नाहीये. तर अशा बँकांमध्ये सुद्धा ज्यांचं मी भरलं होतं, त्यांचे सुद्धा पैसे आलेले आहेत. तर येतात, त्यांचे पण पैसे येत आहेत. फक्त ते बँक अकाउंट आधारला लिंक असावे. म्हणजे या अगोदर जर तुम्ही कोणत्या योजनांचा लाभ घेतला असेल, तर तुमचं ऑलरेडी आधार लिंक असणारच आहे. डीबीटीसाठी लिंक असणारच. पण जर नसेल घेतला, तर मग ते तुम्ही करून घ्यायला हवं. आधार लिंक करून घ्यायला हवं. भलेही तुमची बँक कोणतीही असो, गावाकडची ग्रामीण किंवा कुठली कोऑपरेटिव्ह बँक असेल, प्रायव्हेट असेल, तरी तुम्ही ती फक्त आधार लिंक करून घ्यायचंय डीबीटीसाठी. ते महत्त्वाचं आहे. परळी लाईव्ह यांचा प्रश्न आहे, की सर मोबाईल नंबर आधारला लिंक असलेलाच टाकायचा आहे का? इतर टाकला तरी चालेल का? नाही, आधार लिंक आहे तोच टाका. आधार लिंक आहे तोच टाका, कारण OTP वगैरे येतो, तेही मग खूप महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही जर आता वेबसाईटवरून फॉर्म भरताय, तर त्यासाठी तोच नंबर असणं महत्त्वाचं आहे. तर जो आधारला लिंक आहे तोच टाकण्याचा प्रयत्न करा. मेनू राऊत यांचा प्रश्न आहे, फॉर्म रिजेक्ट झाला आहे बिकॉज डॉक्युमेंट फ्रॉड लिहून आले आहेत, पण डॉक्युमेंट तर माझे सगळे ओरिजिनल आणि अपडेटेड आहेत, काय करायचे? तर पुन्हा एकदा डॉक्युमेंट चेक करा तुम्ही. जर असं म्हटलंय त्यांनी डॉक्युमेंट फ्रॉड वगैरे, तर त्यांना ते डुप्लिकेट काहीतरी त्यात वाटलं असावं. तुम्ही एकदा डॉक्युमेंट क्लिअर व्यवस्थित अपलोड करा. आता मी ते सांगितलं, की माझा एक व्हिडिओ आहे, तोही बघा. मी इथे दाखवला, की हा व्हिडिओ आहे. एकदम क्लिअर व्यवस्थित डॉक्युमेंट कसे स्कॅन करायचे आणि कसं एकाच फोटोमध्ये सर्व आणायचं ते मी सांगितलं इथे. त्या पद्धतीनं तुम्ही बघा ते आणि मग अपलोड करा. कदाचित त्यांना काही माहिती समजली नसेल किंवा चुकीची वाटली असेल, म्हणून त्यांनी इथे तसं दाखवलंय. ठीक आहे. सिक्रेट सोल्युशन म्हणतायत, की बँक चेंज करायची असेल तर काय करायचं? आता तुमच्या बँक म्हणजे आधार सेटिंगसाठी म्हणतायत का? तर आधार सेटिंगसाठी जी काही बँक आता असेल ते डिसेडिंग करून मग तुम्ही जी काही दुसरी बँक देणार ती सेटिंग करून घ्यायची आहे. आता दुसरं एक महत्त्वाचं, जर फॉर्ममध्ये बँक चेंज करायची असेल तर एडिटचं ऑप्शन असेल तर चेंज करू शकता, नाहीतर तुम्हाला ते नाही करता येणार आहे. युजर म्हणतायत, सर माझे जे डीबीटी थ्रू अकाउंट होते तो नंबर मी न देता बँक ऑफ महाराष्ट्राचा नंबर दिला, पण तो लिंक नाही, आणि तो लिंक करण्यासाठी मी सातारा डिस्ट्रिक्टचा अकाउंट क्लोज केला आणि बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये डीबीटी थ्रू लिंक करण्यासाठी फॉर्म भरून दिला आहे, पण माझे अजूनही पैसे जमा झाले नाही आहेत. जमा होतील का? होतील जमा. तुम्ही आत्ता सर्व अपडेट केली त्यामुळे उशीर लागू शकतो, पण जमा होतील. काळजी करायची गरज नाही. स्नेहा धुमाल पण म्हणतायत, की सर मी आज आधार लिंक केलं, मला माहीत नव्हतं, तर मला पैसे कधी येतील? तर येतील. या महिन्यात नाही आले तर पुढल्या महिन्यात ₹4,500 येतील. काळजी करू नका. कविता दांभारे म्हणतायत, आलेत सर पैसे, थँक अभिनंदन कविताजी. सर्वांचे ज्या महिलांचे पैसे आलेले आहेत, व्यवस्थित सर्व प्रोसेस झालेले आहेत, त्या सर्व महिलांचं खूप खूप अभिनंदन. आणि आता पुढे दर महिन्याला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येतील.
वृषा म्हणतायत, हॅलो सर, माझा फॉर्म खूप आधी 8 ऑगस्टला अप्रूव्ह झालेत आणि सीडिंग स्टेटस आधार विथ बँक आज 20 ऑगस्टला अपडेट झाले, तर येतील पैसे, काळजी करू नका. या महिन्यात नाही आले तर मी म्हटलं की सप्टेंबरमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये 4,500 रुपये जमा होतील. काळजी करायची गरज नाही. कारण आता अपडेट झालंय ना, आता ते फॉर्म वगैरे अप्रूव्ह वगैरे ते करतायत, त्यांचं काम सुरू आहे. त्यानंतर पैसे पाठवायला ते सुरुवात करतील. सोनाली भांगरे म्हणतायत, दादा मी आधार लिंक करून आले आहे, तरी झालं नाहीये, तरी इनॅक्टिव्ह दाखवतोय. तर वेळ लागतो त्याला, कारण बँकेत जर तुम्ही फॉर्म भरून वगैरे करून आलाय, तर बँकेचे कर्मचारी, आता सध्या काही दिवस हॉलिडे सुरू होते, रक्षाबंधन वगैरे, तर ठीक आहे, आता त्यांच्या मर्जीने ते करणार. थोडा वेळ लागू शकतो त्याला, तो होऊन जाईल. 2-3 दिवस तरी लागतातच साधारणतः. तनुजा इंगळे म्हणतायत, मी आधार कार्ड लिंक केरळा आहे केला आहे. बँक केला तरी माझा माझा का मेसेज? काय, मला तुमचा मेसेज नीट नाही समजला. बहुतेक तुम्हाला असं म्हणायचं आहे की आधार कार्ड बँकेला लिंक केलंय, तरी काही मेसेज आला नाही असं बोलायचं असावं तनुजा यांना. तर होईल, तुमचं आधार कार्ड वगैरे बँकेला लिंक झालंय तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील, थोडा वेट करा. ललिता मालपुरे म्हणतायत, सर माझा बँक ऑफ बरोडा लिंक डीबीटी आहेत, पण ते अकाउंट क्लोज आहेत आणि डीबीटी इनॅक्टिव्ह दाखवत आहेत. मग मी दुसरे बँक अकाउंट डीबीटीला कसे लिंक करू? बँक ऑफ बरोडाचं जर तुमचं अकाउंट क्लोज असेल ना, ते फक्त सुरू करून घ्या. आणि ऑनलाईन पण सुविधा आहे, बँक ऑफ बरोडाची ऑनलाईन पण सुविधा आहेत डीबीटीसाठी ऍक्टिव्ह करण्याची. तिथून ऑनलाईन सुद्धा तुम्हाला करता येणार आहेत बँक ऑफ बरोडाचं. फक्त ते अकाउंट तुम्हाला सुरू करून घ्यावं लागेल. मग दुसरे अकाउंट खोलायची तुम्हाला गरजच नाही, खूप पटकन तुमचं होऊन जाईल इथेच. आणि तुम्हाला जर माहीत नसेल की कोणता तो व्हिडिओ आहे, तर मी तेही दाखवतो. तो व्हिडिओ बघा आणि कशाप्रकारे बँक ऑफ बरोडाचं तुम्ही ऑनलाईन करू शकता, ते इथे हा व्हिडिओ आहे. बँकेला आधार कार्ड घर बसल्या ऑनलाईन लिंक करा, तर हा व्हिडिओ आहे तो. हा व्हिडिओ, त्याची लिंक तुम्हाला इथे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. बँकेला आधार कार्ड घर बसल्या ऑनलाईन लिंक करा, अशा प्रकारचं टायटल आहे, त्याच्यापुढे त्याची लिंक दिलेली असेल. तर या व्हिडिओ खाली तुम्ही ते बघू शकता. दीपश्री पाटील म्हणतायत, मी 25 जुलैला फॉर्म भरला होता, 4 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहेत, मला नाही मिळाले पैसे अजून. तुम्ही म्हणता की ज्यांचे 31 ऑगस्ट नंतर अप्रूव्ह झाले आहेत त्यांना 1 सप्टेंबरपर्यंत मिळतील. हे कसे खरे समजायचे? कारण ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आणि ऑगस्टमध्ये अप्रूव्हल झाले त्यांचे पैसे जमा झाले आहेत. माझा फॉर्ममध्ये तर कोणताही प्रॉब्लेम नाही, अगदी डीबीटी लिंकसाठी. तर हा जो व्हिडिओ होता की सरकारचा कठोर निर्णय वगैरे, की ऑगस्टमध्ये ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांच्या अकाउंटमध्ये सप्टेंबरमध्ये पैसे येणार वगैरे, ते काही मेसेज त्यांच्या टेक्निकल टीमकडून काही महिलांना पाठवण्यात आले आणि त्यावरती तो व्हिडिओ होता. तर त्यामध्ये असं क्लिअरली मेन्शन केलं होतं, ते मेसेज मी तिथे दाखवले होते की काही महिलांना जे मेसेज आले त्यानुसार 31 जुलैच्या अगोदर ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांनाच पैसे पाठवण्यात आले, असं त्यात म्हटलं होतं. की आणि ज्यांचे ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झाले त्यांना सप्टेंबरमध्ये पैसे पाठवणार किंवा पुढे पाठवणार, असं त्यांनी म्हटलं होतं. आणि तेही 4,500 पाठवणार असंही त्यात मेन्शन होतं. त्यामुळे तो व्हिडिओ होता. आणि ठीक आहे, तुमचं जर सर्व व्यवस्थित आहे आणि अप्रूव्ह झालाय तुमचा, तुम्ही म्हणताय तसं, तर तुमच्या तिथं तुम्ही मेन्शन केले की 4 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय तुम्ही, ठीक आहे, तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे 4 ऑगस्टला, तर तुमच्या अकाउंटमध्ये या महिन्यात जर पैसे आले नाही तर पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये येतील, काळजी करायची गरज नाही. योगेश पाटील म्हणतायत, सर जर अकाउंट नंबर चुकला असेल तर काय करावे? फॉर्म सबमिट झाला आहे, मग अकाउंट नंबर कसा चेंज करावा? अरे यार, तुमचा अकाउंट नंबरच चुकलेला आहे. ठीक आहे, आता रिजेक्ट किंवा डिसअप्रूव्ह वगैरे काहीतरी होईल, त्यानंतर करा. किंवा आधारला जे काही अकाउंट लिंक आहे तुमचं बँक अकाउंट, त्यामध्ये डायरेक्टली पैसेही जाऊ शकतात. अनेकांचं तसं झालेलं आहे. ईश्वरी भेंडे म्हणतायत, फॉर्म भरलेला आहे, अप्रूव्ह पण झालेला आहे, पण अकाउंटला आधार लिंक नाही आहे. लिंक केल्यावरती पुन्हा फॉर्म भरायचा आहे का? तर नाही, पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही आहे. लिंक करणं बस तेच महत्त्वाचं आहे. दीपाली पोखरकर म्हणतायत, फॉर्ममध्ये महाराष्ट्र बँक अकाउंट फाईल आहे, आधारला कॅनरा बँक आहे, अकाउंट ॲक्टिव्ह आहे, तरी पैसे आले नाहीत. रिप्लाय, मी कसे पैसे येतील? तुम्ही 2-2 बँकांचे हे दिलेले काय माहिती? इकडे फॉर्ममध्ये दिली महाराष्ट्र बँकेची आणि आधारला तुमचं कॅनरा बँक लिंक आहे, तर मग गडबडच आहे ना ही. तर तुम्ही जे फॉर्ममध्ये जे काही बँक अकाउंट दिलंय ते एक तर आधार डीबीटी करून घ्या. आता दुसरं, दोन्ही सुरू ठेवा, कारण आधारद्वारे जर पैसे पाठवले असेल तर तुमच्या जे काही आधारला लिंक आहे कॅनरा बँक वगैरे, त्यातही येऊ शकता पैसे.
कारण अनेकांच्या बाबतीत, अनेक महिलांच्या बाबतीत तसं झालेलं आहे. कल्याणी पाटील म्हणतायत, माझं आधार कार्ड बँकेला लिंक नव्हता, पण मी आता लिंक केलाय, तर मला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म परत भरावा लागेल का? नाही, परत फॉर्म भरायची गरज नाहीये. ठीक आहे, आता सेम प्रश्न आहेत, तर तुम्ही या व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. पूर्ण व्हिडिओ बघा. तुमचा यात एखादा प्रश्न या प्रश्नांशी रिलेटेडच असेल, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. तर प्रयत्न केलाय मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा. या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील, जे उत्तर मी आता दिले किंवा जी माहिती सांगितली, त्या व्यतिरिक्त जर काही अजून इतर प्रश्न असतील, तर या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की विचारा. मी पुढील व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय.